नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे लातूरच्या भारत ॲग्रीटेक या कंपनीला भेट देण्यासाठी आणि माझ्यासोबत जे सर आहेत या कंपनीचे सर्व आहेत. ही कंपनी मागच्या अनेक वर्षांपासून छोट्यापासून मोठे उद्योजक घडवण्याचं काम करते, जेणेकरून युवा बेरोजगार असतील किंवा गृहिणी असतील, शेतकरी बांधव असतील किंवा कृषीशी रिलेटेड काही जे व्यवसाय असतील त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल किंवा त्याच्यातून एक स्वयंरोजगाराची निर्मिती कसं करता येईल किंवा त्या सुरू केलेल्या स्वयंरोजगारातून एक नवीन मोठा व्यवसाय कसा सुरू होऊ शकतो हे मार्गदर्शन सर वेळोवेळी करत आले आहेत. तर माझ्यापेक्षा सर जास्त सांगतील. सर, मला तुमचं नाव, तुमचा परिचय आणि आपल्या कंपनीबद्दल माहिती द्या. नमस्कार, माझं नाव शेखर पत्रावळे आणि मी भारत ॲग्रीटेक कंपनी जी लातूरमध्ये आहे त्या कंपनीचा CEO आहे. आणि आपल्या कंपनीमार्फत आपण छोटे छोटे जे उद्योजक बनायचे इच्छुक असतात, म्हणजे आपल्या कंपनीमार्फत आपण काय करतो, जे तरुण आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत, बरोबर, इवन जे वयस्क लोक आहेत जे स्वतःचा एक उद्योग सुरू करू इच्छितात, अशा लोकांना त्यांना सूट असलेला बिझनेस आपण रेकमेंड करतो. अशा आपल्याकडे जवळपास 6-7 वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस आहेत जे आपण पूर्ण अभ्यास करून लोकांना रेकमेंड करतो. आपण कोल्ड प्रेस ऑइलचा बिझनेस एक सुचवतो. जुना जो पारंपरिक उद्योग आहे त्याच्यामध्ये लाकडी घाणा हा एक पर्याय होता. आणि लाकडी घाण्यामध्ये काय व्हायचं की लोकांना त्याच्यामध्ये काम करायला मेहनत खूप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला बॅच प्रोडक्शन असतं. म्हणजे आता आपण सरांनी मी त्याच प्रश्नाकडे नेणार होतो आता, की म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असते पारंपरिक लाकडी घाणा जो पूर्वीपासून म्हणजे असं बैल जो फिरवतो तेव्हापासूनच लोकांना तो डोळ्यासमोर चित्र असतं किंवा आता काही मशिनरीने तो फिरवतो त्यामध्ये. आणि आपल्या भारत ॲग्रीटेकच्या ज्या आडव्या प्रकारच्या मशीन, कोल्ड प्रेस मशीन्स, त्याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. त्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर 2 महत्त्वाचे फरक आहेत. आता जसं आपण म्हटलं की जुन्या आपण जमान्यामध्ये जर बघितलं तर टीव्ही एकदम मोठा टीव्ही होता, बॉक्स टाईप टीव्ही होता, हेवी राहायचा. हळूहळू जसा टाइम बदलत गेला तसं त्याचे कॉम्पॅक्ट होत गेले, म्हणजे साईज कमी होत गेली पण क्वालिटी इम्प्रूव्ह होत गेली. आणि म्हणजे क्वालिटी, पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी वाढत गेली. तसंच म्हणजे जे आपण जुन्या जमान्यामध्ये कोल्हू, जसं बैलावर चालायचा घाणा राहायचा, तो बैलावर चालायचा घाणा मोटारीवर आला आणि मग ते मोटारीवर चालू लागला. आता जमान्याच्या काही बदलानुसार जसं त्या लाकडी घाण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. जसं मी आत्ता बोलू लागलो की त्याच्यामध्ये बॅच प्रोडक्शन असल्यामुळे सतत माणूस समोर लागतो, पेंड सतत मध्ये ढकलत राहावं लागते. आणि जेव्हा ऑइल बाहेर काढतो आपण त्यावेळी पेंट काढायचं फार हेक्टिक काम राहतं. पेंट खूप गरम असते, जाड असते, ती काढायला एवढा त्रास होतो की माणसं अगदी त्याच्यावर काम करणारे 2-2, 2.5 महिन्यात पळून जातात, नको काम म्हणून. म्हणजे कष्ट खूप किंवा हार्डवर्क आहे. डिमांड खूप असल्यामुळे काम कंटिन्यू राहतच, त्याच्यामुळे ते होतं. आणि ऑइल एक्स्ट्रॅक्शन कमी असतं त्यामध्ये. मग हे जे ड्रॉबॅक आहेत, हे ड्रॉबॅक पाहून आपण ही उभी घाणीच्या ऐवजी आडवी घाणी तयार केली आहे. आणि ह्या आडव्या घाणीमध्ये आपण लाईन प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो, की एका साईडनं सीड आपण टाकत जातो, ऑइल सीड, आणि त्याला कुठल्याही लेबरला मेहनत वेगळी करायची गरज नाही. ऑइल एका साईडनं बाहेर येतं आणि त्याची जी DOC आहे ती ऑटोमॅटिक समोरच्या साईडने बाहेर पडते. अच्छा, DOC म्हणजे डी ऑइल्ड केक ज्याला म्हणतो आपण. ज्या ऑइल काढल्यानंतर जे सीड म्हणजे पावडर राहतं त्याची केक बनते, ती पशुखाद्य म्हणून विकली जाते. पेंड आपण म्हणतो. तर ती पेंड एका साईडनं पडते आणि आडवं आपण घाणा बनवल्यामुळे त्याची प्रेसिंग जी आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं होते. आणि म्हणून जी पेंड बनते ती एकदम पातळ बनते. त्याच्यामुळे एक्स्ट्रॅक्शन चांगलं झालेलं असतं ऑलरेडी. बरोबर. आणि आपल्या मशीनमध्ये आपण हे बघितलंय की जे लाकडी घाणीवर आपण ऑइल काढायचो अगोदर, तर त्याच्या किंबहुना त्याच्यापेक्षा थोडं कमी टेम्परेचरमध्ये आपल्या ऑइल मशीनमध्ये ऑइल निघतं. ते म्हणजे कोल्ड प्रेसचा जो मूळ उद्देश आहे तो इथे जास्त प्रकारे एक्झॅक्टली. आणि त्यात पाणी टाकायची गरज नाही, जे लाकडी घाणीत पाणी टाकावं लागायचं. त्यामुळे त्याची जी शेल्फ लाईफ जी आहे ती आणखीन वाढते. त्या म्हणजे लाकडी घाणीवर अगोदरच्या जमान्यामध्ये ते थोडं उन्हात वाळवलं जायचं, म्हणजे उन्हात त्याचं मॉइश्चर काढलं जायचं तेलामध्ये जे असतं ते. कारण लाकडी घाणीला पाणी टाकावं लागतं, ते मॉइश्चर कंटेंट राहतं ऑइलमध्ये. ते काढण्यासाठी अगोदर ते उन्हात ठेवलं जायचं 72 तास. पण आता प्रत्येकाला घाई आहे तर ते तसंच पॅकिंग होतं.
आणि त्याचा प्रॉब्लेम पुढे ऑक्सिडेशन रॅन्सिफिकेशन होऊन ते ऑइल खराब होतं आणि त्याच्यामुळे शेल्फ लाईफ कमी होते. आता ते तेल काढल्यानंतर बऱ्याच वेळेस मी म्हणजे जे लाकडी घाण असतात मोस्टली त्यांच्या मी जाऊन मॅन्युफॅक्चरिंग युनिटला पण व्हिजिट केलेलं आहे. ते तेल सेटल होण्यासाठी ते काहीतरी वेळ जावं लागतं. तसं आपल्या मशीनमधून काढल्यावर काय असतं? आपल्याकडे कसं आहे, जर तुम्हाला लागलीच पुढे द्यायचं असेल तर फिल्टर वेगळं करून तुम्ही देऊ शकता. पण सेटल करायला जो टाइम लागतो तो म्हणजे नॅचरल ऑइलला आपल्याला सेटलला थोडा टाइम द्यावाच लागतो. पण बरेच जण जे आहेत ते त्यांचं स्वतःचं ज्यावेळी ब्रँड तयार करतात त्यावेळी आपण त्यांना रेकमेंड करतो की फिल्ट्रेशन करून तुम्ही ऑइल द्या. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच लाकडी घाण्याच्या ऑइलमध्ये बॉटल ज्यावेळी ते पॅक करतात त्यावेळी खाली परत ते काही मटेरियल जे आहे ते चांगलं नाहीये. म्हणजे रॅन्सिफिकेशन ऑक्सिडेशन हे प्रकार जो मी म्हटलं मॉइश्चर जास्त असल्यामुळे तो होतो, तर ते चांगलं नाहीये. त्यामुळं आपण एक तर फिल्ट्रेशन राहावं आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर असू नये. आणि हे दोन्ही काम आपल्या मशीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात. आणखीन एक जो ड्रॉबॅक आहे लाकडी घाणी मधला तो हा आहे की तो बॅच प्रोडक्शन असल्यामुळे तुम्ही दिवसामध्ये एक 5 बॅच 6 बॅच 7 बॅच मॅक्झिमम काढू शकता. म्हणजे खूप मेहनत केली तर 7 बॅच लोक काढतात. एका वेळी 15 किलो प्रोसेस होतं. आणि मोठी मशीन जर घेतली आता आजकाल त्यांनी पण काही मोठ्या मशीन्स ज्याच्यामध्ये लोखंडी घाणा बनवलेला आहे तर त्याच्यात 30 किलो पर्यंत ते क्लेम करतात. म्हणजे लाकडी घाण्याच्या लोखंडी घाण. हा, पण ते बॅच प्रोडक्शनच आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे टाइम जो जातो तो जास्त जातो. तिथेच आपल्या मशीनमध्ये एका तासामध्ये तुम्ही आता करडी जर आपण पाहिली तर एका तासात 10 HP ची मशीन जवळपास 100 ते 125 किलो करडी डायरेक्ट प्रोसेस करते. जिथे की या मशीनला जुन्या पद्धतीच्या लाकडी घाणीला 15 किंवा 30 किलो प्रोसेसिंग करायला जवळपास 1.5 ते पावणे 2 तास लागतात. म्हणजे ते पूर्ण प्रोसेस करायला त्याची पेंड वगैरे काढून प्रोसेस करायला. जेव्हा की डिमांड खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही जर कोणत्या लाकडी घाणीवाल्याला विचारलं तर त्याच्याकडे प्रॅक्टिकली आज आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात नॅचरल ऑइल जे एडिबल ऑइल आहे त्याला प्रचंड मोठी डिमांड आहे, मागणी आहे. आणि लाकडी घाणीवर लोक जेवढे काढू शकत नाही त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात ती मागणी आहे. त्यामुळेच मग आपले जे मशीन आहेत जे भारत ॲग्रीटेकच्या मशीन आहेत त्या मशीनमधून निघालेलं ऑइल हे त्याच्या सारखीच क्वालिटी किंबहुना त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरवर निघाल्यामुळे आणि मॉइश्चर नसल्यामुळे त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी बरेच जण हे सांगतात की ती क्वालिटी कस्टमरला खूप आवडते. हा माझा प्रश्न याच्याशीच रिलेटेड आहे की बऱ्याच वेळेस लोकांच्या मनामध्ये एक ग्रह असतो किंवा एक समज असते की बाबा लाकडी म्हणजे लाकूड त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक काहीतरी मिक्स केलेलं आणि हे कम्प्लीट स्टील किंवा लोखंडाच्या मधून तेल निघतं जर कोळपेट तर म्हणजे लाकडी म्हणजे अजून जास्त चांगलं असेल असं काय आहे का? म्हणजे फक्त लोकांमध्ये समज आहे? नाही, काय माहिती आहे का, फार चांगला प्रश्न आहे. खूप लोकांनी असा कधी आतापर्यंत असा प्रश्न कधी विचारला नाही. युनिक प्रश्न आहे. बेसिकली लाकडी घाणा याच्यासाठी म्हणलं जातं की कोणतंही ऑइल सीड ज्यावेळी आपण क्रश करतो त्याच्यामध्ये त्यावेळी क्रश केल्यावर त्याची जी सीडची लॅटेंट हीट असते त्या लॅटेंट हीटला ते ऑइल रिलीज करतं. म्हणजे ऑइल निघतं त्या सीडमधून बाहेर. ती लॅटेंट हीट डायरेक्ट लाकडी घाणीवर कधी येत नाही किंवा जुन्या पद्धतीत येत नव्हती. म्हणून ते पाणी टाकलं जायचं. पाणी टाकल्यामुळे काय व्हायचं की त्या टेम्परेचरला ह्याचं मॉइश्चर पाण्याचं त्याची बनलेली वाफ ह्या दोन्हीचा बेनिफिट हा व्हायचा की ते कॅटलिस्ट म्हणून काम करायचं. म्हणजे ते प्रवर्तक ज्याला म्हणतो ना आपण की ऑइल रिलीज व्हायला थोडं फास्ट रिलीज व्हायचं आणि मग ती प्रोसेस चालायची. तर ती जेव्हा व्हायची त्यावेळी हीट वाढायची बऱ्यापैकी. म्हणजे तुम्ही जर ते पाणी टाकल्यावर 1-2-4 मिनिटांनी जरी चेक केलं तर खूप जास्त हीट मध्ये असते. तर ती हीट मध्ये वाढू नये आणि ती हीट ट्रान्सफर फास्ट व्हावी म्हणून लाकडाचाच आपण हे म्हणजे बनवायचो. तो जो मध्ये लाकडाचा रॉड असायचा तो पण हीट ॲब्झॉर्ब करायचा आणि साईडला जे आपण लाकडाचं जे घाणी बनवायचो ती हीट ॲब्झॉर्ब करून घ्यायची. म्हणजे लाकूड हा हीट ॲब्झॉर्ब करण्यासाठीचा एक ऑब्जेक्ट होता. आणि आपण ज्यावेळी ही आडवी घाणी बनवली आहे त्यावेळी आपण कोल्ड प्रेस ह्या बेसिसवर म्हणतो की आपण त्यामध्ये ज्यावेळी ते ऑइल त्याच्या लॅटेंट हीटला रिलीज होतं ते रिलीज झाल्या ऑइल पुढे जात नाही तर ते मागल्या साईडनं लगेच म्हणजे कमी टेम्परेचर मधूनच बाहेर पडतं.
अच्छा, म्हणजे पूर्ण प्रोसेस होऊन ते जे टेम्परेचर वाढण्याच्या अगोदर ते रिलीज होतं. आणि त्याच्यामुळे हे कोल्ड प्रेस प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये एक प्रेशर तयार केलं गेलेलं आहे, ज्याच्याने आपण ऑइल रिलीज झाले ते ऑइल मागच्या साईडला येतं आणि तिथून रिलीज होतं. आता आपल्याकडे 10 HP चा तुम्ही उल्लेख केलाय मशीन. बरोबर. असे किती प्रकारच्या मशीन्स आपल्याकडे आहेत किंवा किती HP मध्ये अवेलेबल आहेत? हा, बेसिकली काय होतं, जेव्हा बिझनेस करायचा ना एक चांगल्या पद्धतीत, जसं मी म्हटलं की नॅचरल ऑइलला खूप मोठी डिमांड आहे. त्यामुळे आपण कस्टमरला जे उपयोगी पडतील असे मॉडेल, जसं 10 HP आहे, त्याच्यानंतर 15 HP आहे आणि नंतर 30 HP आहे, असे 3 मॉडेल्समध्ये आपण कोल्ड प्रेस ऑइल मशीन्स अवेलेबल करतो. बरं, मग याच्यामध्ये कुठली रिकमेंड करता? समजा उदाहरणार्थ मी आहे, तर मला एवढी जास्त माहिती, मला फक्त एवढं माहिती आहे की मला काहीतरी व्यवसाय करायचा, मी जो व्यवसाय करेन त्याच्यामध्ये खूप मेहनत करून त्याला वाढवण्याचं काम करेन, पण मग एक माझ्याकडे एक सर्टन अमाऊंट आहे आणि मला तुम्ही काय सजेस्ट कराल? नाही, जर तुम्ही एक नवीन उद्योजक असाल तर नक्कीच आम्ही हे सजेस्ट करतो की तुम्ही 10 HP पासून सुरू करा. डिमांड डेफिनेटली पुढे वाढते, पण 10 HP च्या ठिकाणी 2-10 HP लावता येतात. बरोबर. त्यामुळे सुरुवात 10 HP पासून केली तर जी मार्केटची डिमांड आहे ती पण पूर्ण केटर करणं होतं, फुलफिल करणं होतं. आणि जशी जशी डिमांड वाढते तसं तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे मशीन्स तुम्हाला ॲड करता येतात. बरं, ठीक आहे. याला लागून एक प्रश्न मी विचारणार, पण त्या अगोदर मला एक प्रश्न आला, तो बहुतेक लोकांच्या पण मनात असेल की समजा आपण मगापासून कोल्ड प्रेस ऑइलबद्दल बोलतोय आणि लोकांना बेसिक फक्त एवढंच माहिती आहे की हे तेल आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे, बाकीचे जे आपण तेल रेग्युलर आपल्या दैनंदिन जेवणामध्ये वापरतो जेवण तयार करण्यासाठी, पण मग ते समजा त्याला रिफाईन ऑइल म्हणतात. बऱ्याच लोकांना त्याचं प्रॉपर नाव माहिती नसतं. रिफाईन ऑइल आणि कोल्ड प्रेस ऑइल याच्यातला मूलभूत फरक काय, आणि हे आपलं जे कोल्ड प्रेस ऑइल आहे ते कसं चांगलं आहे आरोग्यासाठी? खूप मोठा फरक आहे रिफाईंड ऑइल आणि नॅचरल कोल्ड प्रेस ऑइलमध्ये. रिफाईंड ऑइलमध्ये एक प्रोसेस असते आणि ज्यामध्ये पाम ऑइल किंवा सोयाबीन ऑइल किंवा कॉटन ऑइल हे जे ऑइल आहेत जे डायरेक्ट एक्स्ट्रॅक्ट केल्या खायला योग्य नाही आहेत असं म्हणता येतं, बरेच जण असं म्हणतात. तर त्याला क्लीन करण्यासाठी म्हणजे त्याला ऑर्डरलेस आणि कलरलेस अगोदर केलं जातं आणि ते करण्यासाठी मग त्या सीडमधून जास्तीत जास्त ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, म्हणजे जसं सोयाबीन आहे, सोयाबीनमध्ये पर्सेंटेज खूप कमी असतं ऑइलचा, पण सोयाबीन हा मेन प्रोडक्ट आहे. त्याचा पावडर म्हणजे सोयाबीन DOC ज्याला आपण म्हणतो, ते प्रोटीन रिच असल्यामुळे त्याची डिमांड ही जगभरात फार मोठ्या प्रमाणात आहे. मग त्याच्यामध्ये ऑइल जे आहे ते एक बाय प्रोडक्ट आहे. मग जोपर्यंत त्या सीडमधलं पूर्ण ऑइल एक्स्ट्रॅक्ट होत नाही तोपर्यंत त्याच्या पावडरला डिमांड नाही आहे. त्यामुळे मग ते ऑइल काढण्यासाठी त्याच्यावर प्रोसेस केली जाते. तुम्ही जर यूट्यूबमध्ये किंवा गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याची पूर्ण म्हणजे प्रोसेस समजून येईल, ज्याला रिफाईंड ऑइल म्हणजे किती डेंजरस आहे ते कळेल. त्याच्यामध्ये जे केमिकल वापरले जातात त्या केमिकलचे काय दुष्परिणाम आहेत ही सगळी माहिती आपल्याला गुगलवर किंवा यूट्यूबवर बऱ्याच सायंटिस्टनी त्याची माहिती दिली आहे, बऱ्याच डॉक्टर्सनी पण त्याची माहिती दिली आहे. तर आता हे जे कोल्ड प्रेस ऑइल आहे याची मागणी किती प्रमाणात आहे, किंवा आपण याला म्हणजे रिफाईन ऑइलच्या कॉम्पिटिशनमध्ये कसं उतरवू शकतो? तर हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच नव उद्योजक जे सुरू करणार आहेत त्यांना पडलेला असतो की डिमांड काय असेल आणि आम्ही कसं प्लेस करायचं रिफाईंड ऑइलच्या तुलनेत. रिफाईंड ऑइलचा रेट तर खूप कमी आहे आणि मग हा कसा आपण समोर मार्केटमध्ये विकायचा. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आत्ताच आपण चर्चा केली की सोशल मीडियामुळे आणि लोकांच्या अवेअरनेसमुळे हे नक्की आहे की आज रिफाईंड ऑइलचे हेल्थवर किती मोठे दुष्परिणाम होत आहेत हे लोकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याची जागरूकता झाली आहे. बरोबर. आता प्रश्न होता की जागरूकता झालेली आहे की सगळ्याच लोकांना नाही झालेली. जेवढ्या लोकांना झाली आहे ते लोक आज कोल्ड प्रेस नॅचरल ऑइलकडे वळालेले आहेत. आता तिथे लाकडी घाणीनं जे ऑइल काढलं जायचं त्यांच्याकडे दिवसाला जर समजा 20 लिटर 50 लिटर अशी कॅपॅसिटी असेल तर तुम्ही एकदा चेक कराल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्याकडे अगदी 100 200 300 लिटरची मागणी असते, पण त्याला सप्लाय ते कमी पडतं. म्हणूनच आपण ही जी आपली आडवी घाणी आहे ही आडवी घाणी जिथं जिथं दिली आहे त्या ठिकाणी म्हणजे भारतभरमध्ये एवढी मोठी डिमांड आणि प्रचंड डिमांड ती निर्माण आहे त्याच्यामुळे की जेवढा ऑइल ते काढतायत तेवढं ऑइल हातोहात लगेच विकलं जातं. आता तुमचा प्रश्न आहे की मग किमतीमध्ये कसं ते
कॉम्पिट करतात. हा. तर काय माहिती का, आपण जेव्हा कस्टमर्सला, आपल्या होणाऱ्या कस्टमरला इन्फॉर्म्ड डिसिजन घ्यायला लावतो, तेव्हा ते कस्टमर, जे काही आपले ग्राहक आहेत भारतातले, ते फार जागरूक आहेत. जेव्हा त्यांना इन्फॉर्म्ड डिसिजन मिळतं ना, तेव्हा ते डिसिजन घेणं त्यांना सोपं होतं. इन्फॉर्म डिसिजन थोडंसं. आता इन्फॉर्म्ड डिसिजन कशाला म्हणायचं, तर आता जसं तुम्ही सांगितलं की रिफाईंड ऑइल आज 150 रुपये, 140 रुपये लिटर, 180 रुपये लिटर असं मिळतं मार्केटमध्ये. आज शेंगदाणा, 1 किलो शेंगदाणा जवळपास 1,200 रुपये आज मार्केटमध्ये झालेला आहे. आपण 1,200 रुपयाचा शेंगदाणा, मी म्हणतो मार्केट वाढलं म्हणून 1,200 झाला, पण 100 रुपये ऑन अँड ॲव्हरेज शेंगदाण्याचा भाव जरी गृहीत धरला तर 1 लिटर शेंगदाण्यासाठी आपल्याला जवळपास 2.5 किलो शेंगदाणा प्रोसेस करावं लागतं. ते पण डिपेंड असतं शेंगदाण्याच्या व्हरायटीवर, त्याच्या ऑइल कंटेंट, क्वालिटीवर आणि किती दिवसाची सीड आहे त्याच्यावर. तर एक 2.5 किलो ॲव्हरेजमध्ये जर लागत असेल तर 250 रुपयाची जर सीड लागत असेल तर तो व्यक्ती 150 रुपये किंवा 180 रुपये लिटरला ऑइल विकून आणि एवढ्या ॲडव्हर्टाइजमेंट, एवढं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून ॲडव्हर्टाइजमेंटला कसा टिकू शकतो. म्हणजे हे जे आपण मार्केटमध्ये बघतो की काय चाललेलं आहे, त्याच्यामुळे ते ग्राहकाला लक्षात येतं. आणि मग आपले बरेच असे कस्टमर आहेत की ज्यांनी स्वतःचे सीड समोर ठेवलेले आहेत. कस्टमर येतो, तो सीड स्वतः समोर विकत घेतो आणि डोळ्यांनी काढून, स्वतः काढून वापरतो. बरोबर. म्हणजे त्याला ती चॉईस मिळाली आणि ही इन्फॉर्म चॉईस आहे की बाबा हा शेंगदाणा एवढे रुपये किलो आहे, आपण समोर काढलाय. खोबरा एवढा रुपये किलो आहे, आपण समोर घेतला आणि प्रोसेस करून घेतोय. याच्यामध्ये कस्टमरला प्रोसेसिंग चार्ज घेतला जातो आणि सीडचे पैसे घेतले जातात. त्याला शुद्ध तेल मिळतं आणि जो विश्वास त्याला मिळतो तो विश्वास खूप मोठा आहे. आणि याच्यामध्ये कुठली फसवणूक किंवा काही तुमच्या नजरेआड गोष्ट होत नाही. म्हणजे सगळं समोरासमोर आहे. तुम्ही जर समजा 2 किलो शेंगदाणे देत आहे तर तुमच्या समोरच ते त्याची जे काही प्रोसेस आहे कोल्ड प्रेसची, ती करून तुम्हाला लगेच तेल मिळत आहे. एवढं सोपी गोष्ट आहे. राईट. आणि त्याच्यामुळे मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात होत चालली आहे. आता जसं तुम्ही कमी किमतीचे ऑइल, जे रिफाईंड ऑइल मार्केटमध्ये, त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे ज्यावेळी आपण विकू शकतो, सेम ती सिच्युएशन मशीन्समध्ये पण झाली आहे. म्हणजे भारत ॲग्रीटेक कोल्ड प्रेस ऑइल मशीनची डिमांड बघून आपल्या मशीनसारखेच दिसणाऱ्या मशीन बनवणे किंवा तशाच कलर करणे, इव्हन काही जणांनी तर भारत ॲग्रीटेक नावाला जवळपास सेम नाव ठेवून लोकांना, म्हणजे भारत नाव वापरून दिशाभूल बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाली. पण ज्यावेळी त्या एरियामध्ये मशीन गेल्या आणि भारत ॲग्रीटेकची मशीन, जरी लोकांना आत्ता सुरुवातीला वाटत असेल की थोडी महाग भेटते, पण त्यांना लक्षात येतं जेव्हा मार्केटमध्ये दुसऱ्या मशीनच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या भारत ॲग्रीटेकच्या मशीनमधून निघालेली ऑइलची क्वांटिटी आणि क्वालिटी ही लोकांमध्ये ज्यावेळी बघण्यात येते आणि त्यांची मागणी जशी वाढते, तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपण असा एक बिझनेस पॅटर्न बघतो महाराष्ट्रामध्ये की खूप गावामध्ये लोक सीड आणून देतात आणि त्याला प्रोसेस करून दिल्याचं काम केलं जातं. मग त्या ठिकाणी दुसरे ज्या आपल्यासारख्या दिसणाऱ्या मशीन पण लोकांनी लावून पाहिल्या आणि तिथंच आपल्या मशीन ज्यावेळी गेल्या, त्यावेळी आपल्या मशीनमधून निघणारं ऑइल हे दुसऱ्या मशीनमधून निघणाऱ्या ऑइलपेक्षा 1-2% जास्तच लोकांना निघतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जी पेंड निघते, त्याची क्वालिटी आणि जे ऑइल निघतं, ऑइलचं टेम्परेचर, हे आपण जे मटेरियल याच्यामध्ये वापरतो त्या मटेरियलमध्ये चेंजेस असल्यामुळे, डिझाईनमध्ये मेजर चेंजेस असल्यामुळे, दिसायला जरी सारखे असले तरी डिझाईनमध्ये चेंजेस असल्यामुळे त्याचा परफॉर्मन्स फार परफेक्ट मिळतो. आणि मग काय होतं की लोकांना ज्यावेळी रिझल्ट चांगला मिळतो ना, तर भारत ॲग्रीटेकच्या मशीनमधूनच काढायचं म्हणून लोक ते प्रॅक्टिकली त्या मशीनमधून काढतात. बरोबर. आणि मग हा जो फरक आहे पैशाचा, किमतीचा, तो फरक अगदी महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या टाइम स्पॅनमध्येच लोकांचा निघून जातो. म्हणजे जे 1,00,000-1.5 लाख फरक आहे असं म्हणतात, असे फरक सुद्धा 1,00,000-1.5 लाखाचे फरक लोकांचे महिना 2 महिन्यात त्याच्यातून जेव्हा निघून जातात तेव्हा ते जास्त रिलीफ मिळतो त्यांना आणि ते कॉन्फिडेंट राहतात की नाही, आपली चॉईस जी आहे ती परफेक्ट आहे आणि ती इन्फॉर्म्ड चॉईस असते. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे एक्सप्लेन केलं सर. हे मला तर मगाच्या आपल्या प्रश्नाकडे यायचं आहे. बऱ्याचशा वेळेस म्हणजे माझा हा वैयक्तिक अनुभव असू शकतो की
ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये फिरतो आणि कोल्ड प्रेस ऑइल म्हणतो तरीही लोकांच्या मनात कुठंतरी ते एक लाकडी घाण्याची मशीन इमेज येते. बरोबर. तर पण मगाशी पण जसं तुम्ही सांगितलं की त्याच्यापेक्षा ही बेस्ट आहे. पण अजून एक दुसरा त्याला लागून असा प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हणले ते बॅचेस वगैरे, तर मला थोडंसं अजून जाणून घ्यायचं तुमच्याकडून की म्हणजे समजा आता क्लिनिंग प्रोसेस वगैरे कशी असते, किंवा आता मी एक बॅच वगैरे काढली किंवा 10 किलो शेंगदाणा काढला, किंवा म्हणजे बॅक टू बॅक जर मला वेगवेगळ्या तेलबियांचं तेल एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर हे कसं करू शकतो? अगोदर मी तुम्हाला फरक सांगतो जे तुम्ही पहिला विचारला, कारण खूप प्रश्न तुम्ही एकाच प्रश्नात विचारले. कोल्ड प्रेस म्हटलं की लाकडी घाणा लोकांना लक्षात येतो. हो. लाकडी घाण्यावरची प्रोसेस जी आहे ना ती अगोदर समजून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं, लाकडी घाण्यामध्ये आपण सीड टाकायचो आणि ते सीड मध्ये जे लाकडी रॉड असायचा किंवा आता MS चे रॉड बनत चाललेले आहेत, त्याचे मेंटेनन्स खूप असल्यामुळे ते त्याच्यात प्रयत्न करतात कमी मेंटेनन्सचं बनवायचं, पण ते आणखीन ते बनवू शकले नाहीत. तर ते रॉड ज्यावेळी क्रश करतं त्यावेळी त्या लॅटेंट हीटपर्यंत येत नाही म्हणून परत पाणी टाकलं जातं. मग ते ज्यावेळी त्या लॅटेंट हीटला येतं ऑइल रिलीज व्हायला सुरू होतं आणि मग एक समजा 40 मिनिट 45 मिनिट क्रशिंग झाल्यावर मग खालून ऑइल काढलं जातं. आता कंटिन्यू ऑइल निघणाऱ्या पण काही मशीन आलेल्या आहेत, वरून क्रश होत जातं, खालून ऑइल निघत जातं, पण क्वांटिटी लास्टला तेवढीच राहते जेवढी त्याच्यातून क्रश होऊन निघते. आता हे ऑइल काढल्यानंतर आता त्याची एक कॅपॅसिटी संपली, त्याच्या पुढे ते प्रेस करू शकत नाही. मग तुम्हाला ती प्रोसेस थांबवून त्याच्यामध्ये जी पेंड आहे ती पेंड काढावं लागते. ती पेंड काढणं फार सोपं काम नाही, म्हणजे ते खूप हेक्टिक काम आहे. त्याचं जसं मी म्हटलं की टेम्परेचर खूप जास्त असतं, पोहतं हाताला हँड ग्लोव्ज वापरून सुद्धा लोक काम करू शकत नाहीत आणि खूप चिटकून बसल्यामुळे ती पेंड त्याला काढणं खूप अवघड जातं. म्हणजे अगदी लोकांचा अर्धा पाऊण तास त्याच्यात जातो की ज्याच्यामध्ये ते पेंड काढण्यामध्ये. बरोबर. आणि मग ती पेंड पूर्णपणे काढल्यावर मग दुसरी प्रोसेस सुरू होते. ही झाली लाकडी घाण्याची. आता आपली जी कोल्ड प्रेस मशीन, जसं मी म्हटलं की याच्यामध्ये जे ड्रॉबॅक आहेत ते ड्रॉबॅक फक्त आपण काढले आणि जे प्लस पॉईंट आहेत ते प्लस पॉईंट ठेवले. आता ड्रॉबॅक कोणता आहे तर बॅच प्रोडक्शन आहे, तुम्हाला पेंड काढावं लागते. पहिला माल जोपर्यंत पूर्ण बाहेर निघत नाही तोपर्यंत दुसरा टाकता येत नाही. तर आपण आडवी घाणी केल्यामुळे काय होतं, एका साईडनं होपर मधून आपण सीड टाकत जातो, ते सीड प्रोसेसिंग होत जातं. कोल्ड प्रेसचं ऑइल जे आहे ते एका साईडनं रिलीज होतं, पेंड दुसऱ्या साईडनं पडत जाते. म्हणजे पेंडीला पण हात लावायचं काम नाही तुम्ही आणि ऑइल पण काढण्यासाठी वेटिंग नाही, कंटिन्यू प्रोसेस आहे. तुम्ही जसं सीड टाकाल ते प्रोसेस होत जाते. हा एक कम्प्लीट ड्रॉबॅक निघून जातो. मग ते मिक्स होत नाही कसं करते? समजा आता मी शेंगदाणे माझी बॅच संपत आली, नंतर मी सूर्यफूल टाकलं. नाही, मी आता तुम्हाला त्या मुद्द्यावर येतो. आता तुमचा दुसरा प्रश्न होता की मग यामध्ये दुसरा ड्रॉबॅक जो आहे तो पाणी. तर या मशीनमध्ये पाणी वापरायचं कामच पडत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला लॅटेंट हीटला जावं लागतं म्हणून ते मॉइश्चर राहतं, तर हे ह्याच्यात लागतच नाही. त्यामुळे खूप आपले कस्टमर्स आहेत जे फार टेक्निकल आणि लोकांना खूप चांगली क्वालिटीचं ऑइल देतात आणि ते कस्टमर कॉशियस, कस्टमर सेंट्रिक आहेत. बरोबर. तर त्यांनी ज्यावेळी हे ऑइल रेकमेंड करायचं ठरवलं होतं तर अगोदर त्यांनी आपल्या मशीनमधून निघालेलं ऑइल आणि लाकडी घाणीमधून निघालेलं ऑइल टेस्टिंगला पाठवलं सेंटरवर आणि त्या सेंटरमधून उलट त्यांना रेकमेंडेशन आलं की भारत ॲग्रीटेकच्या ऑइल मिल मधून निघालेलं ऑइल हे जास्त चांगल्या क्वालिटीचं आहे, शेल्फ लाईफ जास्त आहे, कारण ह्याच्यात मॉइश्चर बिलकुल कमी आहे आणि दोघांचेही कंटेंट सेम आहे. उलट त्यांनी रेकमेंड केलं की हे जे आपल्या मशीनमधून निघालेलं ऑइल आहे दॅट इज व्हेरी गुड फॉर कन्झम्पशन ॲज कम्पेअर्ड टू म्हणजे लाकडी घाणी, म्हणजे शेल्फ लाईफ वगैरे पण जास्त असल्यामुळे आणि मॉइश्चरलेस असल्यामुळे. आणि आता तुमचा दुसरा कोणता प्रश्न होता? शेंगदाण्याचं जर माझी बॅच संपत आली नंतर मी सूर्यफुलाचं टाकलं तर ते मिक्स होत नाही का तेल एकमेकांमध्ये? राईट. तर कसं होतं माहिती का, सहसा काय होत असतं की लाकडी घाणीवर तुम्ही करा किंवा कोणत्याही एरियात जर तुम्ही केलं तर बऱ्याच एरियामध्ये 1 ते 1 सीड किंवा 1 सीझन चालू असतो. आणि जेव्हा तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करता तेव्हा कुणी कोणतेही सीड आणू शकतं. जसं तुम्ही म्हटलात किंवा माझं आता सूर्यफूल काढायचं आहे तर एक 50 किलो सूर्यफूल काढून द्या. ओके. आणि सूर्यफूल काढल्यावर परत तुम्हाला समजा शेंगदाणा काढायचा आहे तर ते शेंगदाणा काढून द्या असं म्हणू शकतात. बरोबर.
तर लाकडी घाणीमध्ये तर बॅच प्रोडक्शन आहे, ते कम्प्लीट झाल्याशिवाय तर दुसरं काढताच येत नाही तुम्हाला. हा, याच्यामध्ये सुद्धा एक जो सीड आहे तो कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला दुसरा सीड काढावा लागतो. बरोबर. पण ते मिक्स होऊ नये याच्यासाठी एक प्रोसेस केली जाते, एक 5 मिनिटाची. ती 5 मिनिटाची प्रोसेस आपण कस्टमरला समजून सांगतो, जेणेकरून त्याला त्याचं फार क्लीन अँड क्लिअर ऑइल मिळतं. त्याला काही मिक्सिंग होत नाही. ह्याच्यासाठी काही असं ठिकाणाचे बॅरियर वगैरे आहे का? समजा आता आपलं जे ऑडियन्स आहे किंवा आपले प्रेक्षक आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा व्हिडिओ आपण सध्या बघत आहेत, राईट. तर समजा कोणी नागपूरमध्ये बसले, कोणी पुण्यामध्ये, नाशिक, कोल्हापूर वगैरे कुठल्याही ठिकाणी असेल, तर ह्याच्यासाठी काही ठिकाणाचं काही असं म्हणजे महत्व आहे की इथूनच हा व्यवसाय सुरू केला पाहिजे, तिथूनच केला पाहिजे, किंवा सिटीत किंवा पुण्यासारख्या ठिकाणी केलं पाहिजे, असं काही आहे का? तसं बिलकुलच नाही आहे. कारण आता आपण ज्यावेळी सुरुवातीलाच चर्चा केली की हा बिझनेस करताना सुद्धा लोकांना असं एक एरिया रिस्ट्रिक्शन नाही आहे. ते जिथं आहेत तिथून सुद्धा हा बिझनेस सुरू करू शकतात. राहत्या घरामध्ये बाकीचे पण शेजारी वगैरे असतात, तर काही आवाजाचा त्रास वगैरे किंवा pollution आवाज जास्त नाही करतात, काय आहे? कधीच नाही आहे. म्हणजे कॉमनली जो कन्सर्न असतो लोकांचा की ह्या मशीनचा आवाज खूप येतो का, तर अगदी आपण पिठाची गिरणी खूप मोठा आवाज करते, खूप जास्त. हे अगदी सायलेंटली काम करतं. आणि याच्यामध्ये व्हायब्रेशन पण नसल्यामुळे लोकांनी अगदी 3rd फ्लोअरवर पण याचं प्रोडक्शन ऑलरेडी करतायत लोक. म्हणजे 2nd फ्लोअर वाल्यांना पण काही त्रास हो, कधीच नाहीये. म्हणजे याचं व्हायब्रेशन नसल्यामुळे आरामात करू शकतात. आणि त्यामुळं कसं आहे, म्हणजे ते तिथं पण करू शकतात. दुसरं उदाहरण आता म्हणजे एक्स्ट्रीम एंडच सांगतो, याच्यामध्ये मग बरेच सगळे गाव आले, शहरं आले. एक्स्ट्रीम असं उदाहरण आहे की एक धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून तालुका आहे, त्या तालुक्यापासून परत 17 किलोमीटर दूर एक गाव आहे, एक 4000 लोकसंख्येचं गाव असेल. त्या गावामधल्या एका शेतकऱ्याने, जो की कोविडच्या पिरियडमध्ये वापस आला पुण्याहून, आणि त्यांनी गावामध्ये राहून काही बिझनेस करायचं ठरवलं. 3 एकर शेती होती. त्या गावातून सुद्धा जवळपास 4 किलोमीटर आतमध्ये वस्तीवर, म्हणजे कॅनलच्या बाजूनी जायला रस्ता, आणि कॅनल वरूनच जायचं म्हणतो ना आपण, तसं जायचं. आणि त्या ठिकाणी 3 एकर शेती त्यांनी करू लागले. त्या 3 एकर शेती करत करत त्यांना एक साईड बिझनेस महत्वाचा वाटला. त्याने आपला ऑइल मिलचा बिझनेस सुरू केला. त्या शेतामध्ये ते दररोज जवळपास 650 ते 700 किलो, जेव्हा आम्ही त्यांना बोललो त्यावेळी 650 ते 700 किलो ऑइल सीड प्रोसेस करत होते. म्हणजे जर पाहायला गेलं तर ऑन अँड ॲव्हरेज 1 किलो प्रोसेसिंगला 10 रुपये प्रोसेसिंग चार्ज घेतला जातो. ते रुरल एरिया असल्यामुळे त्यांच्याकडे तर अगदी 12 रुपये चार्ज ते घ्यायचे. पण लोक म्हणजे बाहेर सीड नेऊन परत क्रश करून आणायचं, त्यापेक्षा तिथल्या तिथे परवडतं म्हणून तिथे घ्यायचे. तर अगदी 5-6 गावातल्या लोकांचं ते सेंटर पॉइंट होता. शेतामध्ये ते सीड घेऊन यायचे, क्रशिंग करून घेऊन जायचे. म्हणजे कुठं सुरू केलं पाहिजे हा मुद्दा सरांनी संपून टाकले. म्हणजे तुमचे जर व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती असेल, तेवढी जिद्द असेल तुमच्यामध्ये, तर तुम्ही मुंबईमध्ये स्वतःच्या राहत्या घरात सुरू करू शकता, किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुमचं शेती असेल किंवा छोटीशी जागा असेल, एक 10 बाय 10ची रूम देखील जरी असेल, तरी पण तिथून देखील तुम्ही हा व्यवसाय एकदम चांगल्या प्रकारे करू शकता. पण सर, आता व्यवसाय सुरू तर केला आपण, पण त्याची मागणी म्हणण्यापेक्षा आपण मागणी कधी आपण पूर्ण करू शकतो, ज्यावेळेस त्याला आपण आपलं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तर हे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंग वगैरे करावं लागतं, तर ते कसं काय आपण करू शकतो? हा, आपला बऱ्यापैकी सपोर्ट कस्टमरला असतो, मार्केटिंग कशी केली पाहिजे याच्यासाठी. आणि त्याच्यामुळेच आपले, तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये हजारो भारत ॲग्रीटेकशी जोडलेले कस्टमर्स आहेत, जे खूप चांगल्या प्रकारे बिझनेस करतात. आता त्याच्यामध्ये काही बिझनेस सिक्रेट्स पण आम्हाला ठेवावं लागतात, की ते आमच्या कस्टमरलाच आम्हाला सांगता येतात की या पद्धतीनं तुम्ही मार्केटमध्ये प्रोडक्ट घेऊन जा, जेणेकरून मार्केटमध्ये तशी डिमांड राहते. पण आता समजा मी मग अशी जसं उदाहरण घेतलं की माझ्यावरून आपण घेऊया, मी एक मशीन घेतली 10 HP, माझ्या शेतातून किंवा घरातून मी हा व्यवसाय सुरू केला. पण आता मला लोकांना सांगायचं की बाबा माझ्याकडे कोल्ड प्रेस ऑइल मिळतं वेगवेगळ्या बियांचं, तरी आपण कसं सांगू शकतो, किंवा म्हणजे सुरुवात कुठून करते? बऱ्याच लोकांना म्हणजे प्रोडक्शन ते काढू शकतात, पण विकायचं कसं प्रोडक्ट, किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं? हा, आणि मग त्यासाठीच मी म्हटलं तुम्हाला की ते काही मार्केटिंगच्या टिप्स असतात त्या आपण आपल्या कस्टमरला देतो.
त्यामध्ये महत्वाचा आमचा रोल एकच असतो की जो कोणी कस्टमर घेतलाय त्या कस्टमरला अगोदर कॅश फ्लो त्याला झाला पाहिजे. म्हणजे अच्छा. जसं तुम्ही सांगितलं की आज बिझनेस सुरू केलाय तर त्याचा कॅश फ्लो सुरू होणं याच्यावर आमचा भर असतो की आम्ही त्याला तो सल्ला देतो की अगोदर त्याच्या बिझनेसमध्ये कॅश फ्लो सुरू राहायला पाहिजे. प्रॉफिटेबिलिटी ही नंतर येते. राईट. म्हणजे तुम्ही बघितलं असेल खूप उद्योग असे आहेत की ज्याच्यामध्ये लोक कॅश फ्लो नसल्यामुळे म्हणजे दररोज पैसा फिरता बिझनेसमध्ये नसल्यामुळे बिझनेस बंद झालेले खूप बघायला भेटतात. बरोबर. त्यामुळे आमचा कस्टमर जो कोणी कस्टमर असतो त्यांना आमचा एक प्लॅन असा आम्ही देतो की ज्यामध्ये त्यांचा सुरुवातीला कॅश फ्लो चांगला राहतो आणि हळूहळू जसं जसं कस्टमर ॲक्विजिशन वाढत जातं जे आपण सुरुवातीलाच बोललो तसं तसं प्रॉफिटेबिलिटी पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मिळालेली त्यांनी पाहिलेली आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना एक प्लॅन सुरुवातीला समजून सांगतो आणि त्या प्लॅननुसार जर ते गेले. बरेच कस्टमर तर असे आहेत की आम्ही त्यांना 1-2 प्लॅन सांगितले, 2 नियम सांगितले मार्केटचे तर त्याच्यात त्यांनी त्यांचा अभ्यास करून परत त्याच्यात काही ॲडिशन केलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्याने आणखी मार्केटमधला त्यांचा स्कोप वाढलाय आणि परत तो स्कोप त्यांनी आमच्याशी शेअर केला. अच्छा. असं आमचं जे आम्ही सुरुवातीला ज्यावेळी लोकांना सांगायचो त्यावेळी समजा एक 10 मुद्दे आम्ही सांगू शकत असू तर आज कस्टमर्सनी त्यांचे अनुभव ऍड करून आमचे आता 15 मुद्दे झालेले आहेत. त्यामुळे कस्टमरला त्या पुढच्या कस्टमरला त्याची हेल्प होत जाते. राईट. बरं, आता ह्याच्यासाठी अजून एक दुसरी गोष्ट काय आहे की म्हणजे किती मॅनपॉवरची गरज आहे? कमीत कमी किती लोक हा व्यवसाय करू शकतात किंवा तुम्हाला असं कोणी हायर करण्याची वगैरे गरज आहे की कसं? काय होतं मी जसं सुरुवातीला म्हटलं की मॅनपॉवरवर डिपेंडंट हा बिझनेस कधीही आपण ठेवायचा नाही. या बिझनेसमध्ये तुम्हाला लिटरली 10 HP ज्यावेळी तुम्हाला प्रोसेस करायचं आहे एक माणूस सुद्धा हँडल करू शकतो, एक महिला हँडल करू शकते किंवा म्हणजे घरातील कोणी व्यक्ती करू हो रिटायर्ड पर्सन किंवा गृहिणी किंवा ज्यांनी मशीन घेतलं समजा माझ्यासारखा एखादा व्यक्ती आहे कोणीही मशीन ऑपरेट करू शकतं. तर त्यासाठी आपल्या कंपनीकडून भारत ॲग्रीटेककडून काही ट्रेनिंग वगैरेची अरेंजमेंट केली जाते की किंवा कसं आपण ते प्रोसेस करतो? बिलकुल. काय होतं आपण भारत ॲग्रीटेकमध्ये 2 प्रकारच्या ट्रेनिंग कंपल्सरी देतो. पहिली जी ट्रेनिंग आहे ती टेक्निकल ट्रेनिंग ज्याच्यामध्ये तुम्हाला मशीन बाबतीत सगळी टेक्निकल माहिती दिली जाते आणि दुसरं जे आपण ट्रेनिंग देतो ते मार्केटिंग ट्रेनिंग. जसं मी म्हटलं की आता आपल्याकडे दुसऱ्या खूप सक्सेसफुल कस्टमर्स आपले आहेत ज्यांचे परत अनुभव मिळून म्हणजे जिथं आम्ही अगोदर 10 पॉईंट सांगायचो लोकांना तिथे आता 15 पॉईंट सांगतोय जेणेकरून त्यांचा जो बिझनेस आहे तो एकदम चांगल्या प्रकारे सुरू राहतो. अच्छा. बरं, ठीक आहे. आपलं ट्रेनिंग वगैरे मिळेल याचे काय चार्जेस वगैरे म्हणजे इन्क्लूड असतात ते आपण वेगळे चार्जेस? नाही, आपण वेगळे चार्जेस घेत नाही पण हे ट्रेनिंग एक्सक्लुझिव्हली आपल्या कस्टमर्सलाच उपलब्ध आहे. ओके. म्हणजे बाकीच्यांना नाही, जे आपले कस्टमर्स आहेत जे मशीन खरेदी करतात त्यांच्यासाठी आहे. सर हे आता आपण ऑलमोस्ट आता सगळं म्हणजे कव्हर करत आणलेलं आहे. मशीन घेण्याची प्रोसेस काय म्हणजे त्यासाठी काही डॉक्युमेंट्स वगैरे लागतात की किंवा काय? आणि त्याच्यानंतर मला लगेच ह्याला जोडून हे पण विचारायचं आहे की ह्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट सबसिडी किंवा कास्ट वाईज काही सबसिडी किंवा एखादी स्कीम वगैरे तसं काही आपण मार्गदर्शन करतो का किंवा अवेल करतात का कस्टमर्सला? नक्की. काय होतं ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत ह्या खूप चांगल्या स्कीम गव्हर्नमेंटच्या ऑलरेडी गव्हर्नमेंटतर्फे आहेत आणि त्यांनी प्रत्येक बँकेंना टार्गेट्स दिलेले आहेत. त्या बँकेमार्फत हे तुमचे प्रपोजल होतात. जसं PMFME म्हणजे प्राईम मिनिस्टर पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ज्याला आपण मराठीत म्हणतो असे काही बिझनेस आहेत. वेगवेगळ्या योजना आहेत त्या तुम्हाला जे आपल्या म्हणजे व्हिडिओवर जे नंबर तुम्ही द्याल त्या नंबरवर फोन केला तर त्या योजनाची माहिती मिळू शकते आणि त्या योजनाचा जर तुम्हाला उपयोग करायचा असेल तर तुम्हाला अगोदर बँक प्रपोजल करावं लागतं आणि बँक प्रपोजल हे तुमच्याच एरियातली जी तुम्ही ज्या बँकेत नॅशनलाइज बँकेत तुमचं ट्रान्झॅक्शन असेल त्याच बँकेतून मिळू शकतं. त्याच्यासाठी दुसरा कोणी काही हेल्प करू शकत नाही. बरोबर. म्हणजे एखादा व्यक्ती पुण्यात आहे आणि तो इथे फोन करून विचारतोय की तुम्ही प्रपोजल करता का तर तसं होत नाही. त्यांचं ज्या बँकेमध्ये प्रपोजल करायचं आहे ज्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार चालतो त्या बँकेमध्ये ते विचारू शकतात आणि तिथे ते फाईल किंवा प्रपोजल करू शकतात. राहिला प्रश्न आपली मशीन घेण्याचे प्रोसेसचा तर जे डायरेक्ट कस्टमर स्वतःचा एक बिझनेस
उभा करून अनुभव घेण्याचा उद्देश असतो. त्या कस्टमरला डायरेक्ट तुम्ही बँकेमार्फत पेमेंट आम्हाला करू शकता आणि त्याचा टाइम सांगितला जातो, किती दिवस तुम्हाला लागतील तुमचे मशीन रेडी व्हायला. ते झाल्यावर तुम्हाला ती मशीन मिळते. याचे काही डिलिव्हरी चार्जेस किंवा ट्रान्सपोर्टेशन वगैरे? हा, आता जे काही प्राइस असेल ना, ती प्राइस एक्स लातूर आहे, आपल्या फॅक्टरीची आहे. तर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कोणतं सोयीस्कर होतं त्यानुसार ते सगळं तुम्हाला त्या फोनवर डिटेल माहिती मिळून जाईल. आणि बँक प्रपोजलच्या बद्दल सुद्धा तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मिळून जाईल. पण आता मी तुमचं फार उद्योजक वाढवण्यासाठी तुमचा फार मोठा रोल आहे. तर त्याच्यामुळे मी एक माझा अनुभव सांगतो की जर तुम्हाला स्वतःचा जर बिझनेस सुरू करायचा असेल, तुमच्या दर्शकांना जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल, तर मला असं वाटतं की अगोदर आपण बँक प्रपोजल किंवा कर्जाच्या मागे न लागता स्वतःचं एक भाग भांडवल उभं करून, बरोबर, म्हणजे स्वतः आपल्या बचतीमधून किंवा आपल्या घरच्यांच्या सहकार्याने एक बिझनेस, छोटा बिझनेस सुरू करावा. आणि जेव्हा तुमचं कॅश फ्लो वाढतो, तुम्हाला त्या बिझनेसची पूर्ण माहिती होते, तेव्हा मग तुम्ही बँक प्रपोजल करण्याच्या मागे जावं. कारण सबसिडी बऱ्यापैकी 35% ते 50% सबसिडी पण बऱ्याच बिझनेसला, बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या वर्गातील वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत. आणि त्या अवेल करताना गव्हर्नमेंटची ही इच्छा आहे की जो व्यक्ती अनुभवी आहे की स्वतःचा एक उद्योग त्यांनी सुरू करावा. पण सोबत बँकांचं असं मत असतं की जे आपण भांडवल वापरायला देतोय ते भांडवल वापस नीट मिळालं पाहिजे. बरोबर. मग आपण जेव्हा बिझनेसमध्ये नवे असतो तेव्हा नवी परत वेगळी लायबिलिटी आपण स्वतःवर उभे न करता सुरुवातीला स्वतःचा एक छोटा का होईना बिझनेस सुरू करा. आणि त्याच्या अनुभवातून मग तुम्हाला ज्यावेळी त्या बिझनेसचे इन्स अँड आउट्स माहिती होतात, तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात हा उद्योग सुरू करू शकता. आणि तेव्हा तुम्ही हे जे गव्हर्नमेंटच्या चांगल्या स्कीम्स आहेत त्याचा फायदा घेऊ शकता. ह्याचा अर्थ असा नाही की कंपल्सरी तुम्ही फाईल करूच नका. ज्याला आता नाईलाजाचं आहे त्यांनी करावं. नक्कीच. आणि त्याचा फायदा घेतला पण पाहिजे. नाही, फायदा घेतला पाहिजे. आणि तो फायदा चांगल्या प्रमाणात घेण्यासाठी तुम्हाला अगोदर त्या बिझनेसचे इन्स अँड आउट चांगले अनुभव असले पाहिजे असं आमचं मत आहे. कारण आता जेव्हा तुम्ही सुरुवातीला कुठं प्रपोजल करायला जाता तेव्हा बँकवाल्याला सुद्धा तुमचे ट्रान्झॅक्शन्स माहिती असतील तर तो जास्त कॉन्फिडेंटली तुम्हाला लोन देतात. बरोबर. म्हणजे अगदी बँकेचं कामच आहे चांगल्या ग्राहकाला लोन देणं. हो. मग त्यांना ज्यावेळी कॉन्फिडन्स येतो की आपण रिपेमेंट त्या समोरच्या पार्टीकडून चांगलं येणार आहे, तर ते साहजिकच त्याला जे पाहिजे ते लोन प्रोव्हाइड करतात. आणि गव्हर्नमेंट तर म्हणतंच की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. खूप चांगले सबसिडीच्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, बरेच गव्हर्नमेंटचे चांगले पॉईंट्स आहेत. नक्की. सर, आपण आता कोल्ड प्रेस मशीन बद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे किंवा आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे. पण ह्याच्यासोबत जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आपल्याकडे अनेक आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक मशीन्स पण होते ज्याच्यातून खूप चांगला व्यवसाय कोणी देखील उभा करू शकतो. तर याच्याशी कोरिलेटेड असं काही म्हणजे तुम्ही काय सजेस्ट कराल, कुठले व्यवसाय आपण करू शकतो? जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे असे खूप बिझनेसेस आपण वर्कआउट करून ठेवलेले आहेत आपल्या ग्राहकांसाठी की जे वेगवेगळी फार मोठी मागणी पण आहे आणि त्याचे काही प्लस पॉईंट्स आहेत. असे काही बिझनेसेस आहेत जे तुम्ही आता हे कोल्ड प्रेस ऑइल मशीन ज्यांनी लावलेली आहे त्या मशीन बरोबरच तुम्हाला त्याच इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा त्याच मॅनपॉवरवर दुसरे पण काही बिझनेस सुरू करू शकता. तुमचे एक्झिस्टिंग समजा कोणते बिझनेस असतील तर त्या बिझनेसशी अटॅच सुद्धा करून दुसरे तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. तर ते सगळे बिझनेस तुम्हाला जेव्हा तुम्ही इथे एकदा व्हिजिटला याल तेव्हा किंवा आमच्या कंपनीला जेव्हा तुम्ही आमच्या टीमला बोलाल तेव्हा तुम्हाला ती पूर्ण आयडिया येते. शक्यतो माझं असं रेकमेंडेशन राहील की तुम्ही लातूरला आपल्या भारत ॲग्रीटेक कंपनीमध्ये या, आपल्या टीम बरोबर चर्चा करा, जेणेकरून तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेस असेल तर त्याला निगडीत तुम्हाला काय बिझनेस करता येईल. आणि जर नवीनच बिझनेस सुरू करणार असाल तर तुम्हाला कोणता बेस्ट सुटेबल बिझनेस राहील, असे जे काही आपल्याकडे वेगवेगळे बिझनेस आहेत त्यापैकी तुम्हाला बेस्ट तुमच्यासाठी जो आहे तो ऑप्शन निवडता येईल. म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट सांगितली सर तुम्ही. आणि मला अजून एक मुद्दा इथे हायलाईट करायचा मित्रांनो, बऱ्याच वेळेस कसं होतं बिझनेस करायचे आपल्याला माहित असतं मनामध्ये कुठे ना कुठे, पण आपण डिसिजन घेत नाही. आपण काय करतो, रोज 1-2 वेगवेगळ्या बिझनेसेसचे व्हिडिओ बघणार आणि दिवसेंदिवस तो पुढे नेत जाणार किंवा ती त्यामुळे काय होतं की आपल्या मनातली जी एक सुप्त इच्छा असते ती हळूहळू कमी होत जाते.
त्यामुळे एक दिवस तुम्ही, मला असं वाटतं की डिसिजन घ्या, उठा, लातूरला या, सरांशी एकदा चर्चा करा, त्याच्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी येईल की काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की सरांचा 100% रेशो आहे, तुम्हाला हे सरांना भेटल्यावर नक्की जाणवेल. नक्कीच सर. मित्रांनो, इथे अजून एक गोष्ट मला थोडीशी तुम्हाला सांगायची आहे. सरांनी सगळं क्लिअर करून सांगितले, तरी पण समजा तुमच्या मनात मशीन कशी घ्यायची, कोणती घ्यायची, किंवा याच्यासाठी काही डॉक्युमेंट्स वेगळे लागतात का, कोणत्या स्कीममध्ये आपण बसू शकतो, तुम्ही जर कास्टमधून असाल तर त्याच्यासाठी काय करता येते का, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स आहेत, हे मी स्वतः बघितलेलं. आणि याच्यापेक्षा पण सरांचे जे एक डिपार्टमेंट आहे जे खूप चांगलं हेल्प करतं, किंवा त्यांची टीम खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करू शकते. आपण बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट 100% प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर सरांचा नंबर किंवा त्यांच्या टीमचा देखील नंबर आपण याच्यामध्ये देत आहोत. कंपनीचा ॲड्रेस खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. त्याच्यावर तुम्ही कॉल करून ऑफिशियल वेळेमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. खाली कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून देखील तुम्ही तुमच्या काही इन्क्वायरीज असतील किंवा काही क्वेरी असतील, काही तुमच्या मनात नवीन काही डाऊट, शंका असतील, ते देखील तुम्ही विचारू शकता. त्यामुळे एकदा कॉल करा, शक्य असेल तर एकदा व्हिजिट करा, एकदा डेमो देखील तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. सगळी शहानिशा केल्यानंतर तुम्ही हा डिसिजन घेऊ शकता. असं जबरदस्ती बिलकुलच नाही आहे. पण एक व्यवसाय स्वतःचा सुरू करणं कोणता ना कोणता ही म्हणजे एक पर्याय नसून हा एक म्हणजे कंपल्शन झालं आपल्यावरती. आजची गरज आहे, आजची ही गरज आहे. कारण खूप जास्त नोकऱ्या किती उत्पन्न म्हणजे किती राहणार आहेत, आणि नोकऱ्यामध्ये तुम्ही बघताय AI जेव्हा आलं, हो, भरपूर लोकांच्या, लाखो लोकांच्या नोकऱ्या एका झटक्यामध्ये गेलेल्या आहेत तिथून. त्यामुळे ते डिपेंडन्सी न ठेवता, कुठल्याही कारागिरावरती न ठेवता, किंवा आपण कामावर ठेवलेल्या लोकांवरती न ठेवता, आपण एका व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतो या जगामध्ये, ते म्हणजे आपण स्वतः. तर स्वतः डिसिजन घ्या, थोडंसं स्ट्रॉंग डिसिजन घ्या, काहीतरी व्यवसाय सुरू करा. आणि आपल्यासमोर एवढं म्हणजे विश्वासाचे सर आहेत त्यांचा आणि म्हणजे एवढं नॉलेज आहे त्यांच्याकडे, तर तुम्हाला हे नक्कीच तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी मदत करतात. हे माझं पर्सनल, ज्यावेळेस मी यांच्या कस्टमरसोबत बोललो, आम्ही बऱ्याच दिवसापासून सोबत काम करतोय, तर यांचं रिस्पॉन्स, कंपनीचा रिस्पॉन्स सरांचा म्हणण्यापेक्षा ॲज अ कंपनी म्हणून खूप नावारूपास आलेली कंपनी आहे ही. मार्केटमध्ये तुम्हाला एकही व्यक्ती किंवा यांचा कस्टमर असा भेटणार नाही की जो असं बोलेल यांची मशीन घेतली आणि आम्हाला फायदा झाला नाही म्हणून. 100% सरांनी आतापर्यंत त्यांचा रेशो मेंटेन केलेला आहे. त्यामुळे एक चान्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि त्यातल्या त्यात जे आपण म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यामध्ये जे अन्न ही प्रक्रिया आहे त्याच्यावरती चालणारा हा व्यवसाय. म्हणजे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत पृथ्वीवरती, जे म्हणजे ह्या गोष्टी जोपर्यंत अस्तित्व आहेत तोपर्यंत माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, त्यासाठी जे फूड प्रोसेसिंगची गरज आहे. तर तसा हा कधीही म्हणजे न संपणारा बिझनेस आहे. तर त्यामुळे तुम्ही हा बिझनेस करण्याचा नक्कीच विचार करावा. आणि याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या सरांच्या काही अजून व्यावसायिक मशीन्स आहेत, त्याच्याबद्दल पण आपण सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, या व्हिडिओला लाईक करा, आणि ज्यांना तुमचे कोणी मित्र, नातेवाईक असतील त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.